भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मुंबई भारतीय जनता पक्षाचे तरुण तडफदार अध्यक्ष आमदार अमित साटमजी, भाजपच्या नेत्या पूनमताई महाजन, वरिष्ठ आमदार ज्यांनी आमदारकीचा रेकॉर्ड केला ते कालिदास कोळंबकरजी, आमदार प्रसाद लाडजी, आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, आमदार तुकाराम कातेजी, रमेशदादा पाटीलजी, नीरज उबारे, या ठिकाणी उपस्थित पवन त्रिपाठीजी, राजेश शिरवाडकरजी, आपले उमेदवार श्री रवी राजाजी, त्याचप्रमाणे कांताताई नलावडे, श्वेताताई परुळेकर, संदीप सिंह धाम, गजेंद्र धुमाळे, लौरिक यादव, अक्षता तेंडुलकर, अविनाश राणे, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। निवडणुकीचा दौर सुरू झाला, निवडणुकीचं वातावरण सुरू झालं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू सुरू झाले। सुरुवातीच्या काळामध्ये उमेदवारांचे काही इंटरव्ह्यू झाले, मग नेत्यांचे इंटरव्ह्यू झाले, मी देखील काही इंटरव्ह्यू केले, नागपूरमध्ये केला, छत्रपती संभाजीनगरला केला, वेगवेगळ्या ठिकाणी मी देखील 3 इंटरव्ह्यू केले आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्या शहरातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा केली, आपण काय केलं आहे, आपलं काय व्हिजन आहे, हे सगळं त्या ठिकाणी मांडलं आणि हे सगळे इंटरव्ह्यू करताना मी प्रकट मुलाखती केल्या, पब्लिकमध्ये जाऊन मुलाखती केल्या। पण आता नुकताच 1 दिवसापूर्वी मला टीव्हीवर काही इंटरव्ह्यू पाहायला मिळाला। हा जो टीव्हीवरचा इंटरव्ह्यू होता घरच्या माणसाचा, घरच्यांनीच केलेला इंटरव्ह्यू होता। एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब बसले होते आणि दुसरीकडे संपादक साहेब त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते। त्यांनी प्रश्न विचारायचे, यांनी उत्तर द्यायचं आणि मग हा जो घरच्या घरी चाललेला इंटरव्ह्यू होता, आपल्याला माहिती असेल मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे।